सो हॅलो गाईज, दिस इज युअर फ्रेंड जेपी अँड आय होप यू ऑल गाईज आर डुइंग वेल. आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जेपीज व्लॉगमध्ये. पुन्हा एकदा आपण नवीन व्लॉग घेऊन येतोय. तो असणार आहे खूप धमाकेदार, कारण यावेळेस तुम्हाला माझी फॅमिली बघायला मिळणार आहे. आणि मी सगळेजण चाललेलो आहोत मालवण ट्रिपला आफ्टर व्हेरी लॉंग टाईम. आणि माझ्या लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही सगळेजण चाललोय आणि खूप जास्त धमाल मस्ती करणार आहे. ह्याच्या अगोदर मी मालवणला गेलो होतो. तुम्ही माझा प्रिव्हियसली व्हिडिओ बघू शकता, जो इथं लिंकमध्ये तुम्हाला दिसेल. त्यावेळेस मी गेलो होतो शूटसाठी, प्री वेडिंग शूटसाठी. पण ते शूट केलं मी मजा मस्ती जास्त झाली होती, कारण आपले क्लायंट पण तसं होतं आणि वातावरण पण तसं होतं. आणि त्या टायमिंगला फर्स्ट टाइम मी व्लॉग चालू केला होता. आणि मालवणला परत आम्ही निघालोय विथ फॅमिली. त्यावेळेस मित्र होते, यावेळेस फॅमिली. धमाल मजा मस्ती सगळं काही तुम्हाला बघायला भेटणार आहे या ब्लॉग मध्ये. आणि थोडा मोठा होऊ शकतो, त्यामुळे याचे 1-2 पार्ट होऊ शकतात. त्या टायमिंगला आपण सिरीज करूया. आपला रितेश भाऊंचा डायलॉग आहे, भाऊची कमिटमेंट फुल ऑन एंटरटेनमेंट. आणि ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला माझी फॅमिली बघायला मिळणार आणि त्यांच्यासोबतची ही मजा मस्ती. सो स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटिंग फन अँड बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर असंच व्हिडिओ बघत राहा पुढे आणि बघत राहा काय काय मजा मस्ती होते. ठीक आहे, थँक्यू सो मच. सहलीला 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 जायाचा जायाचा सहलीला सहलीला जायाचा जायाचा सहलीला सहलीला जायाचा जायाचा सहलीला. सो गाईज, आता आपण जाणार आहोत गबरूला हॉस्टेलला सोडायला. बिकॉज माहिती आपण ट्रॅव्हल करणार आहे आणि गबरूची कुठल्याही पद्धतीने सुद्धा नको व्हायला, गबरूला कुठला प्रॉब्लेम नको व्हायला असं मला वाटतं. म्हणून सेफर साईड त्याला हॉस्टेलला ठेवायचं. बिकॉज तो तिथं व्यवस्थित खाऊ शकतो, राहू शकतो. ट्रॅव्हलिंगची सवय नाही आहे गबरूला, त्यासाठी आपण गबरूला आता हॉस्टेलला सोडायला नेते. थोड्या वेळात आपण त्याला हॉस्टेलला सोडणार आहे आणि 2 दिवस तो हॉस्टेलला राहणार. थोडं मन नाही हे होतं, पण ठीक आहे, सोडायला लागते या सगळ्या लोकांमुळे. हॅलो, बाय. जायचं का? मम्मी करमल का तुला? करमल का? आता मी मांडीवर नाही ना घेऊन बसू शकत. जवळ असतं तर घेतलं असतं बाळा. चला गबरूला बाय त्यांना बाय करा सांगा आता. नीट सांभाळा. बाय. नीट सांभाळायला सांग त्याला. 2-3 दिवस रविवारी येत. थोडस रडकी कंटेंट घ्या. रडकी रडकी. यावेळेस पप्पा स्वतः बाय बाय करते ते. बब्या, जी ले अपनी जिंदगी. चलो 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 चलो. टॉय घेतला का त्याचा? टॉय 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 टॉय. दोनावाला घे. देना वाटतं वाजणार नको वाजणार नको. हा टाकलं चल चलो चलो. बाय बाय. कुठे सोड सोड. चलो चलो बाय. चलो चला. तो कसा तुडून उड्या मारत आले. चल. ये जायचं जायचं हॉस्टेलला जायचं हॉस्टेलला जायचं. चलो चलो. हा हो, जायचं आपल्याला फिरायला तुम्ही. आणि नीट राहायचं. कळलं सांगतो का? मम्मी थांबली. 2 मम्मी. रडू नको रडू नको रडू नको. रडली रडली. चल एक बार कर ले आपण. सुख सकून करून टाक. शुभ सकून येतो. पण जे गाडी म्हणजे मी चालवतो. चल रेडी. कुठं एक्साइटेड आहे. कुठल्याला माहितीच नाही पण आपण कुठं चालतो. कुठे आपण चाललो तुला हॉस्टेलला सोडायला. तुला राहायचे 2 दिवस मागच्या फक्त. चलो बाय बाय गब्रू. सो हॅलो गाईज, आत्ता आम्ही प्रिपरेशन करतोय.
प्रिपरेशन करतोय. ऐक ना, उद्या आपल्याला सावडायला जायचंय. जो ह्युमर हिने जाळालाय ना त्याच्या उद्या असते सावडायला जायचंय. मला काहीतरी बोलायचं होतं पण ते पण गेलं. सो गाईज आता मी प्रिपरेशन करतोय निघायची मालवणला आणि सगळेजण इथं तयार होतात. ते इथं सगळा पसारा दिसत असेल. श्रद्धाने फक्त एवढीच सामान घेतलेलं आहे घेतलंय फायनली. आणि हे माझ्या पिल्लाचं डायपर आहे. एवढे डायपर मालवणला, एवढे डायपरची खरेदी. आणि ही माझी बायको रेडी होती. आता सांगितलं असतं पण ब्लॉग मध्ये नको सांगा. आणि हे आमचं सामान इथं रेडी आहे. आणि हे पण बादली आणि मग घेऊन कशासाठी चाललोय हे तुम्हाला पुढे नक्कीच कळेल. इथं मम्मी गाऊनवरती, इथं दुसरी मम्मी. चलो नाही खाणार बाय. हे अरे माझ्या ब्लॉग मध्ये असलं काय पण नको. चला पटापट बादली असलं काय पण नको. फॅमिली ब्लॉग आहे. इज्जत तिचा भाजपाला करू नका. चलो 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 लवकर. हे आणि सोसायटी मध्ये बाकीचे सगळे झोपले. जास्त सोसायटीत झोपले तर हलवा करू नका. झोपले तर नाचच कसं. तो येतोय ना छोट्या हिनी आणि हिनी मिळून ही गाडी पूर्ण धुतली. आता गाडी धुवून झाली. आता आमचं पॅकिंग पण झालंय, गाडीमध्ये सामान पण घेऊन झालंय. आता आम्ही निघणार आहे तयारी करायला. मी पहिले आंघोळ करणार आहे आणि मग आम्ही निघणार आहे. उतरा मॅडम. हॅलो गाईज. तसं करता करता ते धडक नाही एकदा आयकॉनिक सीन होते ना ते. पोचलो. मेमरी फुल झाली होती त्यामुळे आता जागा बनवून मी परत एकदा तुम्हाला तुमच्यासाठी ब्लॉग बनवतोय. आता कसं असतं मित्रांनो, बघितलं ना मी काहीतरी प्रयत्न करते पण बोलणारी ही दुनिया आहे. यांनी जे प्रयत्न केले त्याचा सबूत आम्ही ठेवून आलेला आहे. सो हॅलो गाईज, आता फायनली आम्ही सगळेजण रेडी आहोत आणि निघलोय मालवणसाठी. इथं तुम्हाला दिसून साऊंड दिसत असेल तुम्हाला. आणि बाकीची लोक खाली. मी पण जाते, मला थोडंसं उशीर झाला आवरायला. बाकीचे सगळे खाली गेले, फक्त मम्मी आणि माझी सासू मम्मी ते वरती थांबले. आणि परत एकदा सगळं कन्फर्म करण्यासाठी परत वरती जाईल. बघूया खाली. सगळेजण रेडी आहेत. गाईज लफडे झाले तर आमचं साऊंड आम्हाला ठेवता येत नाही. तर काय अजून बाकीचे सदस्य इथं आतमध्ये बसले. एन्जॉय करा. मेन किस्सा ते कुठं ठेवायचं एवढा मोठा साऊंड. पुढच्या सीट वरती बस मग खाली इथं बघ. नाही होणार, पप्पा मारतील. मित्रांनो लय मोठा लोचा झालाय. आपलं साऊंड कुठं बसणार आहे याची व्यवस्था करायची आपल्याला. बघूया काय करता येईल. ए डिक्की खोल. आता सगळेजण रेडी. सहलीला जायाचा जायाचा सहलीला. सो गाईज आता आम्ही निघलोय सगळेजण. हा चलो चलो चलो. सहलीला जायाचा जायाचा सहलीला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सहलीला मन बेफिकीर चाललो वाटेला. सहलीला जायाचा जायाचा सहलीला. सो गाईज आता आम्ही साताऱ्याच्या थोडंसं अलीकडे आणि तिथं थांबलोय आम्ही सगळेजण. गेले गाडी पळवतोय. कसं वाटतंय? फक्त 200. हे बघा, एक चप्पल इकडे एक चप्पल तिकडे. एक चप्पल शोधण्याचा स्ट्रगल चालू आहे. आणि आता आम्ही थांबलोय चहा पिण्यासाठी. आता तुम्हाला सगळेजण दिसतील कोण कोण आले या ट्रिपला. ये बा या म्हणती आमची सगळ्यात क्यूट.
हाय करा. हाय हाय. हाय. झाली का झोप तुझी? अरे झोपलेच नाही मी. मग काय करत होती? अरे बसली होती माझी पप्पा सगळ्यात डेंजर. माझ्या पप्पांचा लुक बघितलं का तुम्ही? समझ में नहीं आवत है क्या? कर रे होते रे बरोबर. सो गाईज आता इथं आम्ही शॉपिंग केली. बघा या दादाचं दुकान आहे. आणि हा किती देतोय तो आता? 310. 310 मध्ये आम्ही गॉगल टोपी आणि सगळे घेतले. 360 लय होते रे. अरे हाय पाणी खाता खाता आमची पोरगी उठणार. हार्ट अटॅक येते भैया. और हार्ट अटॅक घर पे घूम के आते. प्रत्येक दुकानात गेल्यानंतरचा डायलॉग. आता वाटतं लागले सगळ्यांना थंडी वाजते. जाओ ना आओ ना आओ ना देखो ना आओ ना काय? देखो ना देखो ना गाईज. गाईज देखो ना. तू काय काश्मीरला आली काय? श्रद्धा आय ऑल्सो वॉन्ट टी. 7 नंतर 8 वाजता. आणि मला चहा नाही भेटला का तुला? चहा पाहिजे याला एक मग मी गाडी चालवतोय. चहा आणि क्रीम रोल. क्रीम रोल पण ना येस कबन मस्त आहे. मस्त आहे का? कुठे पण मस्त. इथं कुठं पण मस्त आहे. दिस इज कॅफे यू नो. इज्जतच काढली. कुठेही काही पण सुरू होती. चलो चाय चाय चाय. किती झाले? थांबा ना सांगते त्यांचं. होऊ द्या हे माझं क्रीम रोल घे ना. कसं घेऊ मी? चलो चलो चाय चाय. ए मैं चाय लेके आया. सरको सरको सर. गाइस पिओ ना पिओ ना पिओ ना चाय. असं केलं कसला? हे मी अस्पृश्य आहे त्यामुळे मला असं. डॅडी बाबा. पकड जरा 2 मिनिटं प्रॅक्टिस कर. हा प्रॅक्टिस करा. तुम्हाला वाटत असून वहिनी असं काय करतात ते, पण आम्ही रील करणार आहे त्याची प्रॅक्टिस करतो. ते दाखव वहिनी कसं करायचं रील. असंच मजेदार व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो सबस्क्रिप्शन करा. सब्सक्राइब लाइक करा. कमेंट करा. बहुत कन्विंस करना पड़ रहा है सब लोगों को. देखो देखो लाईनीत सगळे लाईनीत. लाईनीत चलो चलो चलो. मी तो थांबलोय. हे बघा. अरे चला ना पटापट. चला. अरे ऐकत नाही राव. चला पटापट. ए अरे करा ना रील. मी थांबलो इकडे. काय करायचं? दुसरं एक असं करू आपण. असं एकच ते नाही जमणार लय वेळ. असं ढोल वाजवायचं. त्याला काय तेवढंच कर. कौन है ये लोग? कहां से आते हैं? लय मेहनत असते. रील करायचं म्हटलं लय मेहनत आहे. हा डिरेक्टर नाही लवकर करा. चला 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 पटापट पटापट पटापट. 4:30 वाजले. सो गाईज एवढी मेहनत केली. 2दा रिटेक दिले आणि आम्ही पण त्यानंतर त्या हॉटेलवाल्याने आमचं रील एकदम खराब. माझी प्याटणार आहे. येडेच आहे चालू आहेत फुल. चलो ए चला रे पटापट. विथ फुल ऑन एनर्जी आता आम्ही परत एकदा निघलोय आमच्या जर्नीला. आणि गाडी स्टार्ट केली आम्ही. आणि आता साताऱ्यापासून अगदी थोड्या अंतरावरती आहे आम्ही. थोडी झोप आली होती पण आता एनर्जी बूस्ट झाली आमची सगळ्यांची. सगळेजण बसतात आहे आता. पप्पा कोण? मम्मी बसती. काय आलं? काय पडलं? हॅलो गाईज गुड मॉर्निंग. आत्ता आपण कोल्हापुरात आहोत आणि बघा तुम्ही किती
सुंदर असं नजारा आहे आणि ह्यांना सगळ्यांना फोटो काढायचा मोह आवरला नाही. मस्त इथं डोंगरच डोंगर आहे आणि हिथून किंवा हिथून आम्हाला समजलं नाही आपल्याला कुठं जायचं आहे. अनुस्कुरा घाट लागणार आहे आणि त्या मार्गे आपण पोचणार आहोत मालवणला. सो गाईज स्टे ट्यून. आणि रात्री तर त्यानंतर मला झोप आल्यानंतर मग आम्ही शिफ्ट झालो. छोट्या म्हणजे माझा भाऊ त्याने गाडी घेतली आणि मी ह्या गाडीमध्ये शिफ्ट झालो आणि मी झोपलो. सो आता तो पुढे गेलेत ते लोक, आम्ही इकडे आहोत. सो गाईज आपण फायनली इथं सगळे फोटो वगैरे काढून आत्ता निघतोय लगेच मालवणच्या दिशेने. खूप उशीर झाला आम्हाला. आमची एक गाडी ऑलरेडी पुढे गेली आहे आणि अमंतीची झोप झालेली आहे. अमंती काय विचारायचं होतं अमंतीला? आई कुठे गेली? आई कुठे आहे? अमंती आई कुठे? कुठे? बस का तुला सांगितलं होतं ना मी अमंती, तुला मी सांगितलं होतं ना अमंती. बरोबर आहे ना मग यही तो लगता है मेरे को. अमंती सांगितलं होतं ना तुला मी. 11:30 दाखवते. चला अजून 3.5 तास हा प्रवास आमचा असाच चालू राहणार आहे. तिथं लय वळणे वाकडे तिकडे वळणे. सांगते तुला पुढचं परत बोलायची गरज नाही. यहाँ पे झगड़े चालू हो गए. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. त्यामुळे आपल्या ब्लॉग मध्ये खूप काही बघायला भेटणार आहे तुम्हाला. आम्ही हसताना, आम्ही रागवताना, आम्ही रडताना. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. येस गाईज, जस्ट चिल अँड स्टे ट्यून. आम्ही 11:30 पर्यंत आता पोहोचणार आहोत मालवणला. एवढं सुंदर असा हा सनराईज आहे आणि इथं आम्ही एकदम भारी भारी फोटो काढलेले आहेत. ते तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम आयडी वरती बघायला भेटतील. तर तुम्ही उसपे गाने हो जाए अभी डीजे लगाओ भाई. वळणावळणाच्या रस्त्यावर स्वप्न नाचती, झाडांची सावली गोष्टी सांगती, टपरीचा चहा धोरातली गोडी, थकवा विसरतो चालते गमत थोडी. मस्करी मध्ये आम्हाला खूप उशीर व्हायला लागलाय ना. आता प्रत्येक ठिकाणी आम्ही असं सीन मेमोरीज आम्ही मेमोरीज कॅप्चर केल्या. घाटामध्ये सगळ्यांची वाट लागली. नुसतं इकडून तिकडे चाललोय. घाट आहे अनुस्कुरा घाटामध्ये आहोत आम्ही आता. काही खूप भारी भारी सीन्स आहे तिथं. हे श्रद्धा ऐक ना, ते प्रीमिक्स घेतलं. नदीच्या काठी थांबले क्षण, पाण्यात आरसा दिसतो आपलाच मन. फोटो नाहीत ह्या आठवणी, उरतात सोबत जन्मोजन्मी. ना वेळेच बंधन घड्याळाचा रागाज, प्रत्येक पाऊल स्वतःचाच भाग. पैसे थोडे पण मन भरलेलं, सहलीत जगन खरं जगलेलं. सहलीला जायाचा सहलीला. आता परत नसतोय लागत ना घाट? घाट लागणार आहे आता परत? हो. अरे बापरे, किती वेळ होते? आता आम्ही गुरु माऊली या हॉटेलला थांबलो होतो. मस्त जेवण आहे इथं आणि आमचा सगळ्यांचा नाश्ता, म्हणजे नाश्ता चांगला होता. सॉरी, नाश्ता एकदम चांगला झालाय. श्रद्धा, कसं वाटलं तुला नाश्ता? खूप छान होता नाश्ता, एकदम टेस्ट खूप चांगली आहे. प्लीज डू विजिट. नॉट पेड प्रमोशन बट जेन्युइन रिव्ह्यू. खाणं आहे, ब्रेकफास्ट आणि फॅमिलीसाठी पण खूप चांगलं आहे. हा राजापूरला जातो हा रोड आणि तो जात असताना हा या हायवे पासून सरळ या साईडला तुम्हाला गुरु माऊली लॉजिंग दिसेल. आणि हा श्रुतीला लिटिल हार्ट बिस्किट आवडतं. लहान लहान हृदय. लिटिल बाई माझ्याकडनं छोटस
मन बेफिकीर चाललो वाटेला सहलीला जायचा सहलीला. तो हॅलो गाईज, फायनली आता आम्ही मालवणला पोहोचलोय आणि ह्यावेळेस आम्ही जरा वेगळ्या ठिकाणी स्टे करतोय बिकॉज आम्ही फॅमिलीसोबत आलोय. आणि या ठिकाणी पहिले पण श्रद्धाहीन लोक राहून गेले होते, त्यामुळे त्यांनी ह्या गेस्ट हाऊसला पण आलोय. ॲक्च्युली व्ह्यू वगैरे सगळं चांगलं आहे. हा एक विला आहे काइंड ऑफ, आणि एस्थेटिक आहे थोडा. आणि ह्याच्या पलीकडे तुम्हाला मी दाखवतो, वरतून गॅलरीतून डायरेक्ट बीचचा व्ह्यू आहे आणि सगळे वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत. आणि फायनली आम्ही पोहोचलो. सो गाईज, हे आपलं 2 दिवसासाठी स्टेकेशन असणार आहे. त्या ठिकाणी आपण स्टे करणार आहोत आणि खूप चांगलं आहे. मला मी दाखवतो की कसं असतं. या ठिकाणी आपले रूम्स असणार आहेत सगळे. हा एक पोर्च आहे. आता संध्याकाळी बघू आम्ही काय करू, नाहीतर वरती गच्ची आहे, मला दाखवल मी. टेरेस, इथं पप्पा झोपलेत. हा एक रूम आहे. इथं रूम लॉक आहे. इथं पण एक रूम आहे. आंघोळीला गेले ते. ही एक रूम आहे. मला दाखवतो, वरती टेरेस आहे. आमचा प्लॅन आहे की टेरेसवरती रात्रीचं कॅम्पिंग वगैरे आम्ही टाईप करणार आहे. कॅम्पिंग नाही म्हणजे थोडंसं साऊंड बिऊन आणलं ना, तर गाणी बिनी त्या गोष्टी इथं होणार आहेत. बघूया कसं काय होणार आहे. एकंदरीत भारी आहे. इथून तुम्हाला दाखवतो व्ह्यू. हा असा व्ह्यू असणार. अगदी या रोडवरनं आम्हाला सरळ बीचचा ॲक्सेस आहे आणि तिथं वॉटर ॲक्टिव्हिटीज़ है. तो मज़ेदार और धमाकेदार तो ये हमारा ट्रिप रहने वाला है और आप सब लोगों के साथ हम सब मोमेंट शेयर करने वाले हैं और बहुत ज़्यादा मज़ा करेंगे. सो स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स आणि खूप मजा येते. माझी बाईक हा सहलीला